प्रोजेक्ट कुठे A to Z बॅच नंबर 54 आणि त्यामध्ये आपण काय केलं होता प्रोजेक्ट नावाचा फोल्डर बनवला होता. जो काय प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे त्याला मी करतो CMD मध्ये ओपन. CMD मध्ये ओपन केल्यानंतर नेक्स्ट कमांड टाकतो मी कोड पेज डॉट. याने काय होणार जो आपला प्रोजेक्ट आहे तो कुठे ओपन होईल VS कोडला ओपन होईल. ठीक आहे. मग इथे VS कोडला प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर जे काय मी टॅब होते ओपन त्याला मी सगळे टॅब काय करतो इथून क्लोज करतो. ठीक आहे. आणि जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी इथे करतो रन. रन करण्यासाठी कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. ओके, झाला एक्झिक्यूट. मग जो काय आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल ब्राउझरला, आणि ब्राउझरला मला सर्च करायला लागेल localhost:1 ह्या प्रकारे काय आपण काल एक वेबसाईट बनवली होती बरोबर ना. एक पोर्टफोलिओ टाईप आपण काय केली होती वेबसाईट बनवली होती. जसं की त्यामध्ये हिरो सेक्शन घेतला होता, अबाउट सेक्शन, त्यानंतर स्किल सेक्शन घेतला होता, एज्युकेशन घेतला होता, प्रोजेक्ट घेतला होता आणि लास्ट मध्ये आपण घेतला होता कॉन्टॅक्ट. ओके, ह्या प्रकारे आपण काल काय केली होती एक डिझाईन केली होती. ठीक आहे. त्यानंतर ह्या डिझाईन नंतर आपण काय केलं होतं की एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग तो ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, मी नवीन टॅब ओपन केला आणि त्या नवीन टॅब मध्ये मी इथे काय करतो localhost:1 जसं मी /admin सर्च केलं माझ्या पुढे काय झाली एक अशी ऍडमिन पॅनल, म्हणजे हा रस्ता कोणता आहे युजर साईजचा रस्त्याला आपण काय केलं होतं एक डिझाईन केली होती. त्या डिझाईनलाच आपण काय म्हणतो एक ऍडमिन पॅनल. आणि जी काही युजर रस्ता होता ते युजर रस्त्याला आपण काय केली होती एक पोर्टफोलिओ टाईप एक वेबसाईट बनवली होती. आणि ऍडमिन रस्त्याला एक ऍडमिन रस्ता बनवला होता. त्यानंतर त्या रस्त्यामध्ये मी काय केलं होतं एक हिरो नावाचं बटन टाकलं होतं आणि त्या बटन मध्ये मी काय केलं होतं एक पेज ओपन करून एक फॉर्म क्रिएट केला होता. जसं की मी तो फॉर्म हिरो सेक्शन वर क्लिक करणार काय होणार की मला इथे एक H1 मध्ये नाव दिसणार हिरो सेक्शन आणि त्या खाली काय दिसलाय मला फॉर्म दिसलाय. जसं की त्या फॉर्म मधून आपण घेतो एक इमेज घेतो, त्यानंतर एक फुल नेम घेतो, त्यानंतर एक पोझिशन घेतो आणि त्यानंतर एक आपण काय घेतो डिटेल घेतो. ओके, सर्वांचं काम इथून काल कंप्लीट झालं असेल. जे जर कंप्लीट नाही झालं त्यांनी रेकॉर्डिंग मधून कव्हर करून घ्या. ठीक आहे. जसं तुम्ही मागं पडलात तसंच प्रोजेक्टला मागं पडता. ठीक आहे. हा तुमचा एक पहिला प्रोजेक्ट असेल की त्यामध्ये फ्रंट एंड प्लस बॅक एंड असेल. ठीक आहे. त्यामुळे आपण एक छोटासा प्रोजेक्ट घेतलाय की तो तुम्हाला पण करता आला पाहिजे. त्यामुळे काय करायचं लेक्चर झालं एकदा फ्री टाइम भेटला रेकॉर्डिंग एकदा डबल पाहिजे, प्रोजेक्ट कंप्लीट करायचा. ठीक आहे. मग काल आपण काय केलं होतं एक असा फॉर्म बनवला होता. जसं की मी आज काय करतो त्या फॉर्म मध्ये थोडासा डेटा भरतो. जसं की मी इथे काय करतो एक इमेज सिलेक्ट केली, त्यानंतर माझं एक इथे नाव टाकतो, फुल नेम टाकलं, माझी एक पोझिशन टाकली आणि त्यानंतर माझी इथे काय टाकतो डिटेल टाकतो. डिटेल टाकण्यासाठी मी इथलं कॉन्टेंट कॉपी करतो आणि इकडे येऊन काय करतो मी इथे पेस्ट करतो. पेस्ट केला त्यानंतर मी जसं सेव्ह इन्फोवर क्लिक केलं, डेटा कुठे गेला कॅन नॉट पोस्ट, म्हणजे कोणत्या मेथडने डेटा गेलाय आपला पोस्ट मेथडने डेटा गेलाय. कोणत्या URL ला गेलाय /hero section /save hero section ह्या URL ला काय गेलाय आपला त्या फॉर्म मधला डेटा गेलाय. मग जो काय आपला फॉर्म मधला डेटा, ठीक आहे, काल जो काय आपण फॉर्म बनवला त्या फॉर्म मधला डेटा कुठे जातोय /save हिरो सेक्शनला काय जातोय आपला डेटा जातोय. जसं की मी एकदा डबल भरतो, एकदा एक इमेज सिलेक्ट केली, त्यानंतर मी इथे काय केलं एक नेम टाकलं, पोझिशन टाकली, त्यानंतर मी इथे काय करतो एक डिटेल टाकतो. आणि डिटेल टाकल्यानंतर मी इथे सेव्ह इन्फोवर क्लिक करतो. जसं मी सेव्ह इन्फोवर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो कुठे गेला /save हिरो सेक्शनला गेला. कोणत्या मेथडने गेला पोस्ट मेथडने गेला. मग जो काय हा डेटा गेलाय हा डेटा मी काय करतो आता ह्याची URL बनवतो. मग URL बनवण्यासाठी आता जी काही URL असणार मी कोणत्या साईटला URL बनवणार, ठीक आहे. आता जो काय आपला फॉर्म आहे तो कोणत्या साईटला फॉर्म आहे, आता कोणत्या रस्त्यावर फॉर्म आहे हा
ऍडमिन. मग जी काय आपण URL बनवणार ती कोणत्या रस्त्याला बनवणार? ऍडमिन रस्त्याला बनवणार. कशाला बनवणार? ऍडमिन. जसं की मी तो फॉर्म बघतो, आता फॉर्म कुठे लिहिलाय आपण? हिरो सेक्शन डॉट इजेस. इथे आपण काय केलंय? फॉर्म बनवलाय. ठीक आहे. मग त्या फॉर्म मध्ये मी काय दिले? एक ऍक्शन दिली. काय दिली मी इथे? ऍक्शन दिली. त्यानंतर मेथड दिली, त्यानंतर एनसी टाईप दिला. मग ऍक्शन मध्ये काय देत होतो आपण? जो काय डेटा आहे फॉर्म मधला डेटा कुठे न्यायचा तू? स्लॅश सेव्ह हिरो सेक्शनला न्यायचा. पण जो काय रस्ता आहे त्या कोणत्या रस्त्याला न्यायचा तू? स्लॅश ऍडमिन रस्त्याला न्यायचा. कुठे न्यायचा तू? स्लॅश ऍडमिन रस्त्याला न्यायचा. म्हणजे तो काय करीन? जो काय डेटा आहे तो डेटा काय करीन? स्लॅश ऍडमिन रस्त्याला नेईन. कोणत्या URL मध्ये नेईन तो? स्लॅश हिरो सेक्शनला. ठीक आहे. फक्त मी ऍक्शन मध्ये काय ऍड केले? स्लॅश ऍडमिन. ओके. आता मी स्लॅश ऍडमिन ऍड केल्यानंतर काय होतंय ते पाहतो. जसं की मी एक इमेज सिलेक्ट केली इथे, त्यानंतर इथे एक मी नाव टाकतो, पोझिशन टाकतो, त्यानंतर माझी इथे काय करतो? एक डिटेल टाकतो. जशी मी डिटेल टाकली तसं मी काय करतो? ह्या सेव्ह इन्फो फॉर्म वर काय करतो? बटनावर क्लिक करतो. जसं सेव्ह इन्फो बटनावर क्लिक केलं, जो काय डेटा आहे तो कुठे गेला? ऍडमिन रस्त्यावर गेला. कोणत्या URL मध्ये गेला? स्लॅश हिरो सेक्शन. मग जी काय आपली ही URL असणार आहे ती URL आपण कुठे बनवणार? जो काय आपला ऍडमिनचा रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण बनवणार. मग आपले रस्ते किती तर? राऊट्स फोल्डर मध्ये 2 रस्ते आहेत. एक युजर नावाचा रस्ता आहे आणि सेकंड ऍडमिन नावाचा रस्ता आहे. मग जो का आपल्याला ह्या URL बनवायची, कोणती URL? स्लॅश सेव्ह हिरो सेक्शन. मग ह्याची URL आपण बनवणार ऍडमिन रस्त्याला. मग मी ऍडमिन मध्ये आलो आणि ऍडमिन मध्ये मी काय करतो? की इथे एक URL बनवतो. जसं की ऍप डॉट नाही राहणार इथे, इथे राहणार राऊट डॉट पोस्ट. कारण जो काय डेटा आलाय तो कोणत्या मेथडने आलाय? पोस्ट मेथडने आलाय. मग मी इथे राऊट डॉट पोस्ट स्लॅश सेव्ह हिरो सेक्शन कोमा दिला, एक फंक्शन दिलं. त्या फंक्शन मध्ये मी इथे राईट करतो असे. त्यानंतर सॉरी असं नाही, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट सेकंड घेतली आपण रिस्पॉन्स, आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट काय करतो? सेंड करतो. जसं की मी सेंड काय करणार? जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय आता? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे करतो रिक्वेस्ट डॉट बॉडी. आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो जसं रिफ्रेश. जसं रिफ्रेश मी केलं इथे काय झालं? मला एक फुल नेम आलंय, त्यानंतर मला एक पोझिशन आली आणि त्यानंतर काय आली? ती मला डिटेल आली. म्हणजे जो आपला टेक्स्ट डेटा होता तो टेक्स्ट डेटा कशात येतोय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतोय. ओके. आणि जो काही इमेज आली, म्हणजे आपण फॉर्म मध्ये इमेज पण पाठवली, मग जी काही इमेज असते ती इमेज कशात येते? रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग मी इथे एकदा चेक करतो जी काही इमेज आहे ती इमेज येते का नाही. जसं मी रिक्वेस्ट डॉट फाईल्स केलं, ह्या प्रकारे आपल्याला काय झालेत? नंबर प्रिंट झाले. ओके. ह्या प्रकारे आपले नंबर प्रिंट झाले. म्हणजे आपल्याला काय समजतं? की जो आपण फॉर्म मधून डेटा पाठवलाय, जो काय फॉर्म मधून आपण इमेज पाठवली, ती इमेज काय झाली आपल्याला? रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला इथे भेटली. ओके. आणि टेक्स्ट डेटा कशात आलाय? मग जो काय टेक्स्ट डेटा असतो कशात येतो? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. एकदम इकडे आलो, जसं मी इथे रिफ्रेश केलं, आलाय सगळा टेक्स्ट डेटा. टेक्स्ट डेटा म्हणजे काय आलंय? फुल नेम आलंय, पोझिशन आली आणि इथे काय आलंय? डिटेल आली. मग जो काय हा सगळा डेटा आलाय, ह्या सगळ्या डेटा बरोबर काय आलंय? आपली एक इमेज आली. मग आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल तर आपण किती पार्टिशन मध्ये काम करतो? की 2 पार्टिशन मध्ये काम करतो, बरोबर ना? आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल तर आपण करतो 2 पार्टिशन मध्ये काम. बरोबर. हे आपण पार्ट घेतलाय की आपल्या फॉर्म मध्ये, जे आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल तर 2 पार्टिशन मध्ये काम करतो. फर्स्ट पार्टिशन मध्ये काय करतो? जी काही इमेज आली त्या इमेजला नाव देणार आणि पब्लिक फोल्डर मध्ये काय करणार? अपलोड करून देणार. मग मी इथे काय करतो? व्यार, मी इथे करतो IMG. काय इमेज साठी मी काय घेतला? एक व्हेरिएबल घेतला. किंवा मी काय करतो इथे लेट IMG इक्वल टू, आणि जी काही इमेज आली त्या इमेजचं नाव मी काय करणार? ह्या IMG व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. मग आपण ह्याला नाव देण्यासाठी जावास्क्रिप्ट मधले एक फंक्शन यूज करत होतो, बरोबर, इमेज साठी. मग काय फंक्शन आहे? डेट डॉट नाव.
राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर डॉट द्यायचो आपण आणि इथे राईट करायचो आपण रिक्वेस्ट, इथे प्लस देत होतो आपण. प्लस देऊन काय करायचो, फाईल्स, इथे आपण काय करायचो रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि त्या फाईल्स मधून आपल्याला काय घ्यायची, जसं की फॉर्म मधून मी काय नाव राईट केलं इथे एकदा चेक करतो की आपण हिरो इमेज नाव दिलंय, ठीक आहे ना. मग ते हिरो इमेज मी नाव कॉपी करतो आणि इथे करतो रिक्वेस्ट डॉट फाईलच्या पुढे पेस्ट करतो आणि डॉट देऊन आपण काय करतो असं नेम प्रिंट करतो. ओके, ह्या प्रकारे आपण काहीतरी इमेजला नाव देत होतो, बरोबर ना, असंच ना. त्या इमेजला आपण ह्या प्रकारे काय देत होतो, नाव देत होतो. आता जे काही नाव भेटले ते नाव भेटलंय की नाही मी ते कन्फर्म काय करतो, चेक करतो. मग मी ते काय केलं, रिस्पॉन्ड डॉट सेंड केलं. आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, जी काय आपली इमेज होती त्या इमेजला ह्या प्रकारे काय भेटलंय, नाव भेटले. आता नाव भेटलं की काय करतो आपण, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून देतो, बरोबर. मग पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करण्यासाठी काय करतो आपण, की रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि फाईल्स मधून आपल्याला काय अपलोड करायचे, जो हा IMG आहे तो, आणि त्या IMG ला काय करायची, मूव्ह करायची. मूव्ह करण्यासाठी MV फंक्शन राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण सांगतो कुठे आपल्याला अपलोड करायची इमेज, की आम्हाला करायची पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये इमेज अपलोड करायची, आणि प्लस देऊन आपण काय करतो, तो IMG व्हेरिएबल पास करतो. आता जसं की मी पब्लिक फोल्डर मध्ये बघतोय, काय आहे का पब्लिक फोल्डर मध्ये, नाही. मग जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी रिफ्रेश, जसं रिफ्रेश केलं इथे काय झालंय, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी अनडिफाईन वगैरे वगैरे असं काहीतरी आपल्याला एरर भेटलाय. काय एरर भेटला, तो रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट इमेज MV फंक्शन, बरोबर आहे का ही ऑनलाईन मध्ये, ही लाईन बरोबर लिहिली का मी, अरे झालंय ना. आपण किती वेळेस आपण इमेज घेतली, व्हिडिओ घेतलाय, त्यानंतर PDF घेतली, काय आहे बरं ओम, काय आहे, बरोबर आहे का ही लाईन, बरोबर आहे पक्का ऑनलाईन मध्ये. अरे समजत आहे का नाही काय चाललंय, का विसरलाच सगळं, अरे ऑनलाईन मेंबर काय विचारतोय मी, विसरलात काय देण्यात, काय आपण अशी इमेज काहीतरी नाव देत होतो. इमेज असेल तर फॉर्म मध्ये 2 पार्टिशन मध्ये काम करायचो. पहिल्या पार्टिशन मध्ये आपण त्या इमेजला नाव द्यायचो, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करायचो, आणि सेकंड पार्टिशन मध्ये आपण काय करायचो, अरे ऑनलाईन मध्ये आठवतंय का नाही काही, अरे हो हो मेसेज करतात, ही लाईन बरोबर आहे. मग मला हा एरर का आलाय बरं, करेक्ट कोड सर, ठीक आहे करेक्ट आहे. मग हा एरर कसं काय आलाय, ठीक आहे मी आउटपुट पेजला जातो एकदा, जी काय आपली CMD मी एकदा करतो क्लिअर, आणि डबल मी एकदा रीएक्झिक्यूट करतो. एकदा आउटपुट पेजला आलो आणि ते करतो मी रिफ्रेश. मग हा एरर का आलाय मला, काय कांट नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ अनडिफाईन्ड रीडिंग MV फंक्शन, काहीतरी राहिले आय थिंक इथे, ठीक आहे मी एकदा चेक करतो, तर मला पण आठवणा काय केलंय मी, ठीक आहे. नाही समजलं, नाही आठवलं, तर आपल्याकडे एक AI टूल आहे, तिथे फक्त मी ती लाईन काय करतो, पेस्ट करतो. आता तुम्ही सगळे बोलत होता जी काही लाईन आहे ती लाईन काय आहे? बरोबर आहे, ठीक आहे. हम्म, अरे बरोबर बोलतोय हा पण, अवेट सिंग डेट डॉट नाव वगैरे वगैरे, ठीक आहे. आपला जो काही कोड आहे तो ME फंक्शन मुळे काय होतोय, एरर देतोय. काय एरर देतोय तो एकदा मी चेक करतो.
जसं की आपण अपलोड केले पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. पब्लिक फोल्डरची स्पेलिंग काय लिहिली आपण? लीग. ठीक आहे. जी काय आपण पब्लिक फोल्डरची स्पेलिंग दिली ती त्या स्पेलिंग मुळे आपल्याला काय भेटतंय? एक एरर भेटतंय. ठीक आहे. मग जो काय फोल्डरचं नेम आहे आणि जी आपल्या इथे राईट केलेलं नेम आहे ती मी काय करतो? सेम टाकतो. ठीक आहे. आय थिंक आता आपल्याला तो एरर नाही यायला पाहिजे. एकदा मी आलो इकडे आणि इकडे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला एमव्ही फंक्शनचाच एरर येतोय. ठीक आहे. एमव्ही फंक्शनचा एरर का येतोय? की मी इथे राईट करतो मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स मधून आपल्याला काय अपलोड करायची? सपोज मी हिरो इमेज करतो इथे आणि इथे डॉट देऊन एमव्ही फंक्शन राईट करतो. ओके. एकदा आउटपुट पेजला येऊन इथे डबल रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलंय जो काय आपला एरर होता तो एरर झाला इथे सॉल्व. ओके. आणि जी काय आपली पब्लिक फोल्डर आहे त्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये काय आली? आपली एक इमेज आली. आली ना इथे इमेज? दिसू राहिली ना सगळ्यांना? ठीक आहे. इथे काय एरर आलता आपला? जिथे आपण इथे हिरो इमेज पाठवायची होती. हिरो इमेज आता हे नाव कुठून आलं? जे काही आपण फॉर्म बनवलाय त्या फॉर्म मध्ये बनवल्यानंतर आपण त्या फॉर्म मध्ये जी काही इमेज होती त्या इमेज मध्ये आपण त्याला नेम काय दिलं होतं? हिरो इमेज आपण नेम दिलं होतं. काय नेम दिलं होतं आपण त्याला? हिरो इमेज असं आपण त्याला नाव दिलं होतं. मग जिथे आपण पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि जे आपण फॉर्म मध्ये नेम राईट केले ते नेम आपल्याला इथे पास करायला लागतं. बस. आणि पब्लिक फोल्डर मध्ये काय झाली? आपली एक इमेज ऍड झाली. आता पार्ट झाला फर्स्ट कंप्लीट. सेकंड पार्ट मध्ये काय असणार आपलं? जो काही टेक्स्ट डेटा आलाय तो टेक्स्ट डेटा काय करायचा? आपल्या MySQL मध्ये स्टोअर करायचा. बरोबर. मग MySQL मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? की आपल्याला एक टेबल बनवायला लागेल. मग टेबल बनवण्यासाठी मी काय करतो? इथेच एक टेबल बनवतो. ओके. मग टेबल बनवण्यासाठी कोणता टेबल बनवायचा आहे आपल्याला? क्रिएट टेबल. मी इथे करतो हिरो अंडरस्कोर सेक्शन नावाचा एक टेबल. आणि त्या टेबल मध्ये 4 फील्ड असतात. पहिली फील्ड असणार कोणती आपली? हिरो सेक्शन अंडरस्कोर आयडी. आणि त्या आयडीला टाईप देणार मी ते हिंट. त्याला देणार परत प्रायमरी की. त्यानंतर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. ओके. त्यानंतर सेकंड फील्ड आपण कोणती घेणार? की सेकंड फील्ड आपली कोणती? फॉर्म मध्ये मी आलो आणि एकदा चेक करतो. फर्स्ट फील्ड कोणती इथे? इमेज आहे. इमेज नंतर फुल नेम आणि पोझिशन आहे. ओके. मग मी पहिली फील्ड घेतोय इथे हिरो इमेज इक्वल टू नाही आणि ते हिरो इमेजचा टाईप ठेवला मी इथे टेक्स्ट. त्यानंतर अरे काहीतरी चुकतंय वाटतंय. इथे टेक्स्ट ठेवला. त्यानंतर कॅपिटल पाहिजे ना सगळं टेक्स्ट. ओके. काय अडचण नाही. आणि त्यानंतर आपली हिरो इमेज नंतर काय आहे? हिरो इमेज नंतर आपण घेतलं एक इथे फुल नेम आणि त्या फुल नेमला मी टाईप दिला इथे जसं की वॅरकॅर देतो आणि वॅरकॅर मध्ये व्हॅल्यू दिली 100. त्यानंतर थर्ड आपण घेतली इथे पोझिशन आणि त्या पोझिशनला मी देतो टाईप वॅरकॅर राईट दिलं मी 100. आणि त्यानंतर त्यानंतर मी इथे काय करतो? पोझिशन झाल्यानंतर आपण लास्ट मध्ये घेतलं इथे आपण डिटेल्स. मग इथे मी काय करतो? डिटेल्स आणि डिटेलचा टाईप देतो मी इथे टेक्स्ट. ठीक आहे. जो काय आपला टेबल होता तो टेबल आपला काय झाला इथे? कम्प्लीट झालाय. तो टेबलला मी इथे कॉपी करतो आणि कुठे रन करणार? जो आपला वर्क बेंच आहे त्या वर्क बेंच मध्ये मी काय करणार? ती क्युरी रन करणार. मग फर्स्ट ऑफ ऑल मी इथे काय करणार? जो आपला वर्क बेंच आहे तो वर्क बेंच मी इथे ओपन केला. ओपन केल्या केल्या जो आपला डेटाबेस आहे कोणता डेटाबेस आहे आपण क्रिएट केला इथे? प्रोजेक्ट 54. आणि त्या डेटाबेसला मी काय करणार? फर्स्ट यूज करणार. यूज करण्यासाठी मी इथे राईट करणार यूज प्रोजेक्ट 54. ठीक आहे. आणि ती क्युरीला मी इथे करणार रन. सॉरी इथे युजर झालंय. इथे मी करणार यूज केलं रन केली. इथे ग्रीन टिक आली म्हणजे आपला सक्सेसफुली झाला. मग जी मी क्युरी राईट केली होती त्या क्युरीला मी इथे काय केलं? पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर ती क्युरीला मी इथे करतो रन. झाला आपला टेबल हिरो सेक्शनचा. मग जो काही हिरो सेक्शनचा टेबल क्रिएट झालाय त्या टेबल मध्ये मी काय करणार? आता जो काही डेटा आहे तो डेटा सेव्ह करणार. मग तुम्हाला माहिती आहे डेटा सेव्ह करण्यासाठी काय क्युरी राहणार आपली?
सपोज मी इथे एक व्हेरिएबल घेतला लेट SQL इक्वल टू टिल्ट, आणि ते टिल्ट मध्ये मी काय करणार, इन्सर्टची क्युरी राईट करणार. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल नेम काय आपलं, हिरो अंडरस्कोर सेक्शन. आणि त्या टेबल मध्ये आपल्याला काय काय डेटा इन्सर्ट करायचा आहे. फर्स्ट डेटा इन्सर्ट करायचा आहे आपल्याला हिरो अंडरस्कोर इमेज. सेकंड डेटा इन्सर्ट करायचा आहे जसं की फुल नेम. त्यानंतर थर्ड आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे पोझिशन. आणि लास्ट मध्ये आपल्याला डेटा करायचा आहे डिटेल. ओके, एवढे आपल्याला 4 डेटा काय करायचे, इन्सर्ट करायचे. त्यानंतर कोणता कीवर्ड असतो, व्हॅल्यूज कीवर्ड. व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट. आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये जो काय डेटा आलाय तो डेटा आपण अटॅच करून देतो. जसं की पहिला घेतला मी इमेज साठी, सेकंड घेतला फुल नेम साठी, थर्ड घेतला पोझिशन साठी, लास्ट घेतला मी डिटेल साठी. मग जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय आता, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी ते वरती काय करतो, एक व्हेरिएबल घेतो. कोणता व्हेरिएबल, डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि जो काय आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय तो मी इथे काय करतो, अटॅच करतो. मग डॉलर, आता फर्स्ट आपण काय करणार आहे, इमेज ऍड करणार आहे. मग इमेज साठी आपल्याला डी डॉट द्यायची गरज नाही. जो का हा इमेज व्हेरिएबल आहे तो इमेज व्हेरिएबल डायरेक्ट पास करून द्यायचा. जसं की मी इथे IMG व्हेरिएबल पास करून दिला. सेकंड मध्ये आपल्याला काय द्यायचंय, फुल नेम. मग फुल नेम कुठून आलंय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलंय. मग इथे अटॅच करून द्या डी डॉट फुल नेम. त्यानंतर थर्ड काय, पोझिशन. मग इथे डी डॉट पोझिशन. त्यानंतर लास्ट मध्ये काय, डी डॉट डिटेल. ओके, जी काय आपली क्युरी आहे ती क्युरी काय झाली, इथे क्रिएट झाली. मी ती क्युरीला काय करतो, एकदा सेंड करून चेक करतो की जी काय आपली क्युरी झाली क्रिएट, एकदा कन्फर्म क्रिएट झाली की नाही ते चेक करतो. जसे की मी क्युरीला इथे सेंड केलं, काय झालंय, इन्सर्ट इनटू हिरो सेक्शन. पहिलं हिरो इमेज, फुल नेम, पोझिशन, डिटेल. व्हॅल्यूज मध्ये ते इमेजचं नाव आलंय, त्यानंतर फुल नेम मध्ये माझं नाव आलंय, त्यानंतर पोझिशन आली, आणि लास्ट मध्ये आला इथे डिटेल. आता मग जी काय आपण क्युरी क्रिएट केली त्या क्युरीला मी काय करतो, आता रन करतो. रन करण्यासाठी मला कशाची गरज आहे, आता रन करायची तुम्हाला माहिती आहे, व्यार. ठीक आहे, व्यार नाही घेत मी इथे, आज लेट घेतो. लेट डेटा इक्वल टू काय करणार आपण, अवेट. आणि EXE ला काय करणार आपण. ठीक आहे, आता जी काही EXE आहे, EXE आपण कुठे राईट केली, आठवत आहे तुम्हाला, की EXE आपण कनेक्शन डॉट JS फाईल मध्ये राईट केली, बरोबर ना. आणि त्या पेज वरून आपण काय केलं, त्या EXE ला एक्सपोर्ट केले. म्हणजे आपल्याला ज्या पेजवर आपल्याला EXE लागणार तिथे EXE ला काय करायचं, रिक्वायर करायचं आणि यूज करायचं. सिंपल. आता त्याला रिक्वायर कसं करायचं, वरती येतो मी आणि इथे काय करतो, एक व्हेरिएबल घेतला व्हेअर EXE इक्वल टू, आणि इथे मी करतो रिक्वायर. कुणाला रिक्वायर करतोय आता मी, EXE ला. मग कुठून रिक्वायर करायचं, असं डॉट द्यायचं, स्लॅश द्यायचा. काय करायचं, डबल डॉट द्यायचा आणि स्लॅश द्यायचा. जसं मी डबल डॉट स्लॅश दिले, इथे मला आलंय कनेक्शन, त्या कनेक्शनवर क्लिक करायचं. बस, जी काय आपली EXE होती, कोणत्या पेजवर होती EXE, कनेक्शन डॉट JS मध्ये. कनेक्शन डॉट JS मधून आपण काय केली, त्याला बोलून घेतलंय, कारण आपल्याला त्याच्यावर काम आहे. मग आता जो काही EXE मी बोलून घेतलाय त्याला सांगणार डेटा इक्वल टू अवेट EXE, आणि EXE ला आपली देणार SQL क्युरी पास करणार. आणि जसं आपण SQL क्युरी रन झाली, जो डेटा मध्ये काही येईल तो डेटा काय कर, तू सेंड कर. जसं की मी इथे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं काय आलं, आपल्याला एक एरर आलाय. काय एरर आलाय तो एकदा मी काय करतो, CMD मध्ये येऊन चेक करतो. जसं की काय एरर आला इथे, आपण अवेट यूज केलंय पण असिंक यूज केलंय का, नाही केलं, त्यामुळे आपल्याला एक एरर भेटलाय. मग मी इथे काय करतो, वरती फंक्शनच्या आधी असिंक राईट करणार. ओके, आणि एकदा आउटपुट पेजला जाऊन मी काय करणार, डबल रिफ्रेश करतो. जसं की इथे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी इथे रिफ्रेश केलंय, आपल्याला काय भेटलं इथे, मला इथे इन्सर्ट ID भेटला, इन्फो भेटला, सर्व्हर स्टेटस भेटला, काय फील्ड काउंट भेटला. त्यामुळे आपला मला समजून जायचं की अशी आपल्याला लाईन भेटली की आपण समजून जायचं की जो काय आपला डेटा आहे तो डेटा काय झालाय, आपला डेटाबेस मध्ये इन्सर्ट झालाय. मग डेटाबेस मध्ये जसा इन्सर्ट झालाय डेटा, मी एकदा चेक करतो. वर्कबेंच मध्ये आलो आणि इथे करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम हिरो अंडरस्कोर
सेक्शन आणि ह्या क्युरीला करतो मी रन. जसं मी क्युरीला रन केलं इथे बघू शकतात हिरो आयडी आला एक, हिरो इमेजचं नाव आलंय, त्यानंतर माझं फुल नेम आलंय, पोझिशन आली आणि त्यानंतर इथे माझी आली डिटेल. म्हणजे जो आपण डेटा इन्सर्ट केला होता तो डेटा काय होते सक्सेसफुली इन्सर्ट होते. मग ह्यानंतर मला इथे डेटा सेंड नाही करायचा, मला डेटा काय करायचा आहे, जसं हा मी फॉर्म भरणार आहे, कोणता फॉर्म, हा हिरो सेक्शनचा जसं मी फॉर्म भरन, फॉर्म भरल्या भरल्या मी काय आलो पाहिजे, ह्याच पेजवर येऊन थांबलो पाहिजे. काय केलं पाहिजे मी, ह्याच पेजवर मी येऊन काय झालो पाहिजे, थांबलो पाहिजे. मी त्यासाठी काय करतो, जी काही ती वरची URL आहे त्या URL मी करतो कॉपी. कॉपी केल्यानंतर मी इकडे येणार आणि रिस्पॉन्ड डॉट सेंडच्या जागी मी इथे काय करतो, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, आणि डिडायरेक्ट मध्ये मी डबल कोड मध्ये ती URL होती ती URL मी काय केली इथे पेस्ट केली. मग ह्या URL मधून मी काय करणार, जो काही 1000चा पार्ट आहे तो सगळा मी काय केला इथून रिमूव्ह केला आणि बाकीचा पार्ट ऍज इट इज ठेवला. जसं की मी आउटपुट पेजला आलो, इथे फॉर्म मध्ये मी रिफ्रेश करतो. ओके, मी एक इमेज सिलेक्ट करतो, जसं की एक सिंपल इमेज मी सिलेक्ट केली, त्यानंतर माझं नाव सिलेक्ट करतो इथे मी, किंवा असं एक XYZ म्हणून XYZ घेतला. त्यानंतर त्याची पोझिशन ठेवली मी ABC, त्यानंतर त्याची डिटेल टाकतो मी, थोडीशी काहीतरी रॅन्डम डिटेल ऍड करतो आणि इथे करतो मी सेव्ह इन्फो. जसं मी सेव्ह इन्फोवर केलं, डेटा गेला पण आपलं पेज चेंज झालं का, नाही झालं. आणि डेटाबेस मध्ये आलो आणि मी चेक करतो की सेकंड डेटा आलाय का, आला का इथे सेकंड डेटा. समजतंय ऑनलाईन मध्ये काय चाललंय, ठीक आहे. कंटिन्यू करू आपण. आता आपण काय केलंय की जो काही ऍडमिन रस्ता होता त्या ऍडमिन रस्त्यावर आपण काय केलाय, जो काही ऍडमिनचं काम होतं कोणता, आपला जो पॅनल बनवला होता त्या पॅनल मधून डेटा काय केला आपण इन्सर्ट केला आणि तो डेटाबेस मध्ये स्टोअर केला. आता जो आपण हा डेटा इन्सर्ट केलाय, काय काय इन्सर्ट केलाय, इमेज, पोझिशन, त्यानंतर फुल नेम आणि डिटेल. आता जो हा डेटा आपण काय केलाय, स्टोअर केलेला आहे, स्टोअर केलेला डेटा काय करायचा, आता ह्या युजर साईटला दाखवायचा. जी काय आपली ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला दाखवायचा आहे. कुठे दाखवायचा आता तो डेटा, आपल्या वेबसाईटला दाखवायचा आहे. आता मग हे वेबसाईटला दाखवायचं म्हणजे काय करायचं, की आता तिथे काय करायचं, कोड मध्ये यायचं आणि कोड मध्ये आल्यानंतर आता आपलं काम कुठे, युजरच्या रस्त्यावर. मग युजरचा रस्ता कुठे, जो आपण राऊट्स नावाचा फोल्डर बनवलाय त्याच्यामध्ये दोन रस्ते आहेत, एक ऍडमिन रस्ता आहे आणि सेकंड आपला आहे युजर रस्ता. आता आपल्या ऍडमिन रस्त्यावर काहीच काम नाही, त्याला मी सगळ्यांना क्लोज करतो. आपलं काम आहे आता user.js मध्ये, काय कुठे काम आहे आपलं आता, user.js मध्ये. मग जी काय आपली ही राऊट आहे ह्या राऊट मध्ये मला काय करायचं आहे, जी काय आपली index.ejs फाईल आहे ह्या फाईलला मला काय करायचं आहे, जो आपण आता डेटा काय केलाय मी इन्सर्ट केलाय तो डेटा मला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. मग त्यासाठी मी इथे काय करतो, डेटा घेऊन येण्यासाठी आपली एक क्युरी असते, लेट SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे मी राईट करणार सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल आहे, मग हिरो अंडरस्कोर सेक्शन. झाली इथे, झाली नाही, सिलेक्ट स्टार फ्रॉम हिरो सेक्शन. म्हणजे ह्या क्युरीने काय होणार, जो आपण हिरो सेक्शनचा टेबल बनवलाय त्या टेबल मधला डेटा सगळा आपल्याला भेटणार आहे. मी कुठे ही क्युरी राईट केली, युजरच्या रस्त्याला क्युरी राईट केली. ओके, मग जी काही ही क्युरी मी राईट केली ह्या क्युरीला मी करतो आता रन, करू रन. मग रन करण्यासाठी इथे काय करतो, लेट डेटा इक्वल टू काय राहणार इथे अवेट, आणि अवेटला मी सांगणार की EXE मध्ये आमची काय करते SQL क्युरी रन कर. पण जी काही EXE आहे, EXE काही ह्या पेजवर नाहीये, EXE आपली कुठे, ह्या connection.js फाईल मध्ये. आणि ह्या पेजवरून आपण त्या EXE ला काय केलंय, एक्सपोर्ट केलंय. एक्सपोर्ट केलंय म्हणजे काय, पाठवून दिलंय. मग जिथे आपल्याला EXE लागणार ती EXE ला काय करायचं, where EXE इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे देणार डबल डॉट स्लॅश, आलं इथे कनेक्शन डॉट, इथे कनेक्शनवर क्लिक करायचं, झाली आपली EXE आली इथे ह्या पेजवर. आणि आता मी EXE ला सांगणार EXE जी आमची SQL क्युरी त्याला रन कर. आता इथे आपण अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणं, इथे
असिंग यूज करणार आहे बस. आणि जो काय डेटा येईल तो डेटा काय करतो एकदा कन्सोल डॉट लॉग, म्हणजे येतोय का नाही तो कन्फर्म काय करायचा आहे आपल्याला चेक करायचा आहे. आणि इथे मी डेटा काय केला सेंड केला. जसं मी आलो युजर साईटला आणि इथे मी केलं रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं कन्सोल मध्ये काय झालंय, आला इथे कन्सोल मध्ये डेटा काहीतरी आलाय ना, हिरो सेक्शन आयडी 1, हिरो सेक्शन आयडी 2. म्हणजे जो काय कन्सोल मध्ये डेटा होता तो सगळा डेटा काय भेटलाय आपल्याला भेटलाय. मग हा डेटा जो भेटलेला डेटा आहे हा डेटा काय करायचा आपल्याला ह्या इंडेक्स डॉट जीएस फाईलला फॉरवर्ड करायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे डेटा फॉरवर्ड करायचा बोललं तर आपल्याला काय करावं लागतं, एक ओबीजे बनवायला लागतो आणि त्या ओबीजे मध्ये डेटा पास करावा लागतो. जसं की मी लेट ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट घेतला आणि ह्याच्यामध्ये मी डबल कोड, आणि डबल कोड मध्ये मी सांगतो हिरो डेटा, काय दिलं मी हिरो डेटा, आणि जो काय डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून दिला. आणि तुम्हाला माहिती आहे आता ओबीजे कसा पास करायचा, कोमा द्यायचा आणि हा ओबीजे पास करायचा, फंडा खतम. एकदा आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे ठीक आहे, अरे कंट्रोल सी एकदा क्लिअर करतो स्क्रीन मी आणि नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस. जसं मी आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं, आलाय का ह्या पेजवर डेटा, नाही आला. कारण आपण जो काय डेटा आहे कुठे पाठवलाय यूज फोल्डरच्या आतमध्ये, जो काय आपला युजर नावाचा फोल्डर आहे आणि त्या युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट ईजीएस फाईलला आपण काय केलाय हा डेटा पाठवलाय. जसं की ती फाईल कुठे आता इथे, आणि ह्या पेजवर आपण काय केलाय डेटा पाठवलाय. कोणत्या पेजवर, ह्या पेजवर. मग तुम्हाला माहितीये जो काय डेटा आलाय तो डेटा प्रिंट करायचा बोललो कसं करणार आपण, की ह्या व्हेरिएबल मध्ये मी डेटा पाठवलाय कोणत्या हिरो अंडरस्कोर डेटा. मग मी इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये आलो आणि इथे काय करतो तो हिरो सेक्शन शोधतो. जसं की इथे आपलं काय फुल स्टॅक डेव्हलपर वगैरे वगैरे आहे ना इथे. मग त्यामधला मी काय करतो त्यातला मेन सेक्शन एकदा काय करतो सापडतो, आहे हा मेन सेक्शन. आणि या मेन सेक्शनच्या बाहेर मी काय करतो इथे फॉर लूप ओपन करतो. जसं की मी इथे फॉर लूप ईजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि इथे मी सांगणार जो काय डेटा आलाय कशात आलाय हिरो डेटामध्ये. मग हिरो डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर मी इथे घेतलं फंक्शन, त्या फंक्शनच्या आतमध्ये एक आयटम राहणार, सेकंड राहणार इंडेक्स नंबर साठी आय, कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. जो काही ईजेसचा सिंटॅक्स आहे तो ओपन करतो मी इथे आणि इथे करतो मी क्लोज, इथे पण करतो ओपन अँड क्लोज. आणि जो काय हा शेवटचा पार्ट आहे हा शेवटचा पार्ट मी काय केला कॉपी केला आणि जो हा सेक्शन आहे दिसतंय ना हा सेक्शन टॅग, ह्याच्या मी बाहेर काय केला ह्याला असा राईट केला. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं काय झालं इथे काय बदलाव दिसतोय का, इथे डबल आले कारण आपल्या डेटाबेस मध्ये डेटा किती तर दोन दोन डेटामुळे काय झालं इथे दोनदा प्रिंट झाले. ठीक आहे ना, आता दोनदा प्रिंट होऊन दे आता, ठीक आहे आता तोपर्यंत होऊन द्या. पण जो काय आता बाकीचा डेटा आपल्याकडे जसं की फुल नेम आहे आपल्याकडे, पोझिशन आहे आपल्याकडे, डिटेल आहे आपल्याकडे, आणि जी काय आपल्याकडे इमेज आहे ती इमेज काय करू आपण इथे अटॅच करून देऊ. मग अटॅच करण्यासाठी मी कुठे आलो आपल्या इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये, आणि ते फॉर लूप आहे त्या फॉर लूपच्या आतमध्ये जो काय डेटा आहे तो डेटा मी इथे प्रिंट करतो. जसं की मी इथे हे अलेक्स जे काय स्टॅटिक नाव होतं त्याला मी करतो आता डायनेमिकली. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला इक्वल टू आयटम मधून आम्हाला काय प्रिंट करायची इथे फुल नेम प्रिंट करायची. ईजीएसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज, एकदा आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो रिफ्रेश, आलं इथं माझं नाव आणि इथे कोणतं नाव आलं XYZ आलंय ना इथे, आणि फुल नेम. आता जी काय पोझिशन आहे ती पोझिशन पण मी इथे काय करतो राईट करतो. जसं की पोझिशन राईट करण्यासाठी फुल स्टॅकचं मी इथे रिमूव्ह करतो, ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला आणि इथे मी करतो आयटम डॉट पोझिशन आणि ईजीएसचा सिंटॅक्स केला मी क्लोज. आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं, आलं इथे पोझिशन आली. मग त्याच प्रकारे मी डिटेल पण करतो. मग डिटेल कुठे राईट केली ह्यांनी इथे पी टॅग मध्ये, ह्यांची सगळी जी काय डिटेल आहे ती मी करतो इथे रिमूव्ह, आणि रिमूव्ह केल्यानंतर मी इथे करणार ईजीएसचा सिंटॅक्स ओपन इक्वल टू आयटम डॉट आणि इथे करणार डिटेल्स. ईजीएसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज, आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं, आली इथे डिटेल आली ना. त्यानंतर जी काही इमेज आहे ती इमेज पण मी इथे अटॅच करतो. जसं की इमेज कुठे इथे, मग इमेज मध्ये काय करणार SRC पार्स मी काय केला
जो काय त्यात SRC आहे त्याला मी केला रिमूव्ह, आणि ह्याच्या आतमध्ये मी ओपन केला इजेसचा सिंटॅक्स, आणि ते सांगणार आयटम डॉट हिरो अंडरस्कोर इमेज, आणि ज्याचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. त्याच्या पुढे आपल्याला काय द्यायचं, स्लॅश. आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो रिफ्रेश. आली का इमेज? इथे आली ना, थोडीशी स्टायलिंग वगैरे बदलली पण इमेज आली ना इथे. अरे समजतंय ऑनलाईन मेंबर? ठीक आहे. इमेजचं मी काय करतो, 2 मिनिटं कमेंट आउट करतो. ओके, त्याला डिझाईन करायला लागेल आपल्याला. जसं की मी फॉर्म मध्ये आलो, कुठे ऍडमिन साईटला आलो, आणि ऍडमिनला साईटला आल्यानंतर मी इथे काय करतो, एक इमेज सिलेक्ट करतो. एक इमेज सिलेक्ट केली, इथे मी नेम टाकलं, विशाल चव्हाण, असं मी काय टाकलं, नेम टाकलं. पोझिशन टाकली मी, पोझिशन टाकतो फुल डेव्हलपर. ठीक आहे. आणि इथे मी डिटेल काय करतो, एक रॅन्डमली डिटेल मी राईट करतो. जसं की इथे रॅन्डमली डिटेल आहे, ती डिटेलला मी करतो हाफ, आणि इथे सेव्ह इन्फो केलं. जसं मी इथे सेव्ह इन्फो केलं, डेटा काय झालं, डेटाबेसला सेव्ह झाला. मग मी इथे आलो ऍडमिन पॅनल मध्ये, जो काय आपली युजरची वेबसाईट होती त्या वेबसाईट मध्ये आलो, आणि ह्याला मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, काय झालं, इथे पहिला ईमेल आला दत्ता, त्यानंतर XYZ आला, आणि त्याच्याच खाली काय आला आता इथे, विशाल चव्हाण. आता ही डिझाईन मी करीत बसलो का? डिझाईन केली का मी? ही डिझाईन काहीच नाही केलं. मी फक्त काय केलं, ऍडमिन पॅनल मधून एक फॉर्म भरला. जसं मी ऍडमिन पॅनल मधून फॉर्म भरला, ऑटोमॅटिकली काय होती, माझी इथे फ्रंट एंडला डिझाईन तयार होते. होते ना? जो काय हा टेक्स्ट आहे, टेक्स्ट पण चेंज होतोय, नेम पण चेंज होतोय, आणि हे पण चेंज होतंय. अरे समजतंय ऑनलाईन मध्ये का कन्फ्युज होतात थोडस? ठीक आहे, मी एकदा करून दाखवतो तुम्हाला. जसं की मी काय करतो आता, क्युरी करत बसत नाही, मी डायरेक्ट काय करतो, क्युरीला कॉपी करतो, आणि मी चॅट जीपीटीला सांगतो. ठीक आहे, हे आपण थोडाफार AI चा यूज केला पाहिजे ना. अरे छोटे छोटे काम आपण चॅट जीपीटीला सांगत चलो. जसं की मी याला करतो चेंज अपडेट क्युरी. ओके, दिली मला इथे अपडेटची क्युरी त्यांनी. ही अपडेटची क्युरी मी कॉपी करणार, आणि जिथे आपली SQL क्युरी, त्या SQL क्युरीच्या जागी मी ह्याला करतो पेस्ट. जसं की इथे मी केली पेस्ट. ठीक आहे, त्याला थोडस सेटअप करतो, थोडस व्यवस्थित दिसेल, त्यामुळे फक्त मी असं पोझिशन, आणि इथे करतो डिलीट. आणि वेअर मध्ये जी काय आपली आयडी आहे, त्या आयडीला मी करतो इथे स्टॅटिक आयडी देणार. मी किती देणार इथे, स्टॅटिक आयडी. जसं की मी डबल कोड काढला, आणि इथे देतो एक आयडी. ओके, आणि ऑटोमॅटिकली ही क्युरी काय होईल, रन होईल. मग मी डेटाबेस मध्ये जातो, आणि डेटाबेस मध्ये डेटा किती मी फर्स्ट काय करतो, पाहतो. जसं की डेटाबेस मध्ये डेटा किती, 3 डेटा आहेत. मग मी काय करतो, ह्यातले 2 डेटा काय करतो, डिलीट करतो. जसं की डिलीट फ्रॉम, काय राहणार, डिलीट फ्रॉम हिरो अंडरस्कोर, काय टेबलचं नाव आहे, सेक्शन, आणि इथे करतो वेअर हिरो अंडरस्कोर सेक्शन अंडरस्कोर आयडी इक्वल टू 2. म्हणजे ज्याची 2 आयडी, तो डेटा काय कर, डिलीट कर. केली. आता बघा, डेटाबेस मध्ये डेटा किती, तर 2च डेटा आहे. ह्यानंतर मी काय करतो, 3 नंबरचा पण डेटा काय करतो, डिलीट करतो. डिलीट केला, झाला. आता डेटाबेस मध्ये डेटा किती, आता एकच डेटा आहे, बरोबर. आणि मी आयडी किती दिली, जिथे मी डेटा अपडेट करतोय, अपडेट मध्ये मी आयडी किती दिली, एकच आयडी दिली. म्हणजे प्रत्येक वेळी आपण जेव्हा हा फॉर्म भरणार, तेव्हा काय होणार, डेटा इन्सर्ट नाही होणार, डेटा काय होणार, अपडेट होणार. जसं की मी काय करतो इथे, आता डेटाबेस मध्ये बघू शकतात, नाव काय इथे, इथे पोझिशन कोणती, लोन ऑफिसर, बरं का. आणि मी काय करतो, आता एक नवीन डेटा भरतो. जसं की एक इमेज सिलेक्ट केली मी इथे, त्यानंतर मी इथे नेम एक सिलेक्ट करतो, आणि त्यानंतर पोझिशन टाकतो मी
बॅकएंड डेव्हलपर आणि इथे डिटेल टाकतो मी, जसं की आता एक रॅन्डम डिटेल घेतो आपण, जी मागाशी टाकली होती तीच मी काय करतो, इथे रॅन्डम डिटेल पेस्ट करतो आणि सेव्ह इन्फोवर मी काय केलं, क्लिक केलं. जसं मी सेव्ह इन्फोवर क्लिक केले, मला एक एरर आलाय. काय आलाय? त्याला आयडी ही काही सापडत नाही. मग कुठे एरर आहे हा? आता एरर कसा शोधायचा? इकडे या. आता इथे बघा काय एरर कुठे आहे, किती आपल्याला लोकेशन सांगितलं असेल, कुठे एरर 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 एरर. ठीक आहे, इथे लोकेशन नाही सांगितलं, पण हा एरर कुठे? इथे. आपण जे फक्त आयडी नाही दिला, इथे दिलाय आपण हिरो अंडरस्कोर सेक्शन अंडरस्कोर आयडी. आणि एकदा मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी जसं रिफ्रेश, आलो त्या पेजला आणि मी आता इकडे येतो, इकडे आलो, रिफ्रेश केलं. किती आता इथे हिरो पॅनल किती? एकच दिसतोय. आणि इथे नाव काय आलंय? माझं नाव आलंय आणि इथे आलंय बॅकएंड डेव्हलपर. जसं की मला आता काय करायची, ही दत्ता नाव कट करायची. मग दत्ता नाव कट करण्यासाठी मी इकडे आलो, डबल एकदा फॉर्म काय करतो, मी फिल करतो. अरे ठीक आहे, मी इथे नाव टाकतो आता ABC, त्यानंतर पोझिशन टाकली लॉन ऑफिसर आणि इथे मी डिटेल टाकली हाय. आणि इथे करतो मी सेव्ह इन्फो. जसं मी सेव्ह इन्फो केलं, इथे काय झालं, इमेज आपल्याला काय करायला कंपल्सरी द्यायला लागेल. त्यासाठी मी काय करतो, इथे इमेज सिलेक्ट करतो आणि इथे करतो सेव्ह इन्फो. जसं सेव्ह इन्फो केलं, डेटा गेला. एकदा इकडे आलो, मी इकडे रिफ्रेश केलं, काय झालं आता इथे ABC आला, लॉन ऑफिसर आला आणि इथे डिटेल मध्ये आलाय हाय. ठीक आहे, जमलं.